आता मुंबईनंतर पुण्यात सुद्धा बेकायदा होर्डिंग हटवायला सुरुवात झालेली आहे। शहरातले मोठमोठे बेकायदा होर्डिंग काढण्यात येत आहे। मात्र यावेळी होर्डिंग काढणाऱ्या कामगारांकडे सुरक्षेची साधनं नाहीये। धोकादायक होर्डिंग काढताना हे कामगारच जीव धोक्यात टाकत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पुणे शहरातील धोकादायक होर्डिंग 7 दिवसात काढून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेले आहेत आणि त्यानुसार आता ही कारवाई होते। आणि पुण्यातील या महत्त्वाच्या घटनेसंदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडनं। अक्षय, आपण पाहतोय आता मुंबईनंतर पुण्यामध्ये सुद्धा बेकायदा होर्डिंग संदर्भामध्ये आता कारवाई सुरू झालेली आहे। बेकायदा होर्डिंग हटवायला सुरुवात झालेली आहे। कशा पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया होते, मात्र यामध्ये एक गोष्ट आढळून आली ती म्हणजे कामगारांकडे सुरक्षेची साधनं सुद्धा नाहीयेत। काय अधिकचे अपडेट देणार? नक्कीच मुंबईची घटना ताजी असतानाच पुण्याचे आयुक्त महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी पुण्यातील याच खंडोजीबाबा चौकात पाहणी केली होती आणि संपूर्ण जे फ्लेक्सचं जाळं आहे, होर्डिंग्सचं जाळं आहे, त्यांनी या ठिकाणी पाहणी केल्यानंतर तात्काळ जे काही अनधिकृत होर्डिंग्स असतील ते काढण्याचे आदेश दिलेले आहेत। आत्ता खंडोजीबाबा चौकात मी उभा आहे आणि आपण जर बघितलं तर जवळपास 60 ते 70 फूट उंचीवर असलेलं होर्डिंग जे आहे ते काढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी काही कामगार करतायत, पण त्यांचं आपण जर बघितलं तर त्यांच्या डोक्यावर फक्त रुमाल आणि टोपी आहे। कुठल्याही सुरक्षेचं साधन जे आहे ते त्यांच्याकडे आता या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये। खरं तर जीव धोक्यात घालून हे सगळं कार्य सुरू असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला स्पष्टपणे या कॅमेऱ्यातनं जे व्हिज्युअल्स आपल्याला मिळतात त्यातून दिसतंय। खंडोजीबाबा चौक हा अतिशय वर्दळीचा परिसर आहे। या ठिकाणी मोठे मोठे सगळे होर्डिंग्स आहेत, काही अधिकृत आहेत, काही अनधिकृत आहेत, पण आता सध्या जे काम या ठिकाणी फ्लेक्सचं होर्डिंगचं काढण्याचं चालू आहे त्या ठिकाणी 3 कामगार आपल्याला या ठिकाणी त्या रेलिंगवर उभे राहिलेले दिसत आहेत। त्यांच्याकडे कुठलेही सुरक्षेचं साधन ज्यामध्ये बेल्ट असला पाहिजे, हेल्मेट असलं पाहिजे ते दिसत नाहीये। त्यांच्या डोक्यावर आपल्याला फक्त दिसतोय तो म्हणजे रुमाल आणि टोपी। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी आता नेमकं प्रशासन जे आहे, जे जाहिरातदार आहेत, ज्यांचा बोर्ड या मालकीचा आहे, त्याच्यासाठी हे सगळे कामगारांची सुरक्षा कोण घेणार, उद्या जर काही जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय। अगदी धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर होर्डिंग तर हटवले जात आहेत, मात्र आता या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आम्ही तुमच्याकडनं घेत राहणार।